नमस्कार. व्हिडिओ तसा जुना आहे, पण म्हटलं चला माझ्या ज्या काही भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्याच पाहिजे म्हणून आजचा हा छोटासा शॉर्ट व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आहे. पाठीमागच्या वर्षी नवरात्रीमध्ये ना मला एक देवीचा ब्लाऊज शिवण्यासाठी आला होता आणि कशा पद्धतीने स्टिच करतायत हे सुद्धा मला काही माहिती नव्हतं. आता तो ब्लाऊज माझ्याकडे कसा स्टिच करायला आला ही याच्या मागची गोष्ट तुम्हाला सांगते. सुरुवातीला 2 टेलरकडे त्यांनी विचारलं होतं, पण त्यांचं असं म्हणणं होतं की विनामूल्य हा ब्लाऊज शिवून द्यावा लागतो. म्हणजे कोणतेही पैसे न घेता ब्लाऊज स्टिच करायचा. त्यामुळे मे बी त्या नाही म्हटल्या असेल आणि शेवटी म्हटलं आपल्या नशिबात आहे त्यामुळे आपल्याकडे आला असेल. त्यामुळे मग मी तो ब्लाऊज त्यांना स्टिच करून दिला होता. त्यांना तो इतका प्रचंड आवडला की त्यांनी ह्या वर्षीसुद्धा सांगितलं की तो आमचा जो काही ब्लाऊज आहे देवीचा तो सुद्धा ज्या टेलरकडे तुम्ही आधी शिवला आहे ना त्यांच्याकडूनच शिवून घ्या. त्यामुळे परत त्या माझ्याकडे तो ब्लाऊज शिवून घेण्यासाठी आल्या होत्या. माझ्या मागे सुद्धा खूप घाई होती, नवरात्री असल्यामुळे ब्लाऊज बरेच होते. पण तरीसुद्धा मी नाही म्हटलं चला तो ब्लाऊज बनवलाच पाहिजे. सुरुवातीला मी एक फ्रॉक स्टिच करून घेतली. कशा पद्धतीने केले ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. खणाचं फॅब्रिक ऑलरेडी त्यांनी मला दिलं होतं आणि ही फ्रॉक शिवण्यासाठी मी अस्तरसहित त्यांच्याकडून ₹350 घेतलेले आहेत. आता फायनल तुम्हाला फ्रॉकचा लूक दाखवते. पाठीमागून बटन वगैरे मी लावण्यासाठी येते पट्टी बनवून घेतली. त्यानंतर पाठीमागे बेल्ट दिलं आहे आणि छान अशी बॉक्स प्लेटची ही छोटीशी फ्रॉक बनवली 5 वर्षाच्या मुलीसाठी. तिचं वजन तसं कमी होतं त्यामुळे मग जास्तीचं फॅब्रिक काय लागलं नाही आणि हाईटलासुद्धा ती कमीच होती. त्यामुळे मग छान असं 2 मीटरमध्ये ही जी काही फ्रॉक आहे ती तयार झाली आहे. जो काही देवीचा ब्लाऊज होता तो त्यांनी माझ्याकडे दिल्यानंतर मी ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवातीचा कटिंग करून माझ्याकडून शिवून नेला होता त्याच पद्धतीने मी त्यांना शिवून दिलेला आहे. तो पहा हा जो काय आहे तो फायनल देवीचा ब्लाऊज तयार झाला आहे. याला अस्तर न लावता मी इथे तयार केलेला आहे. बलून स्लीव्ज दिलेले आहे आणि नॉड दिलेले आहे, कारण की देवीचे जे काही हात वगैरे असतात ते तर आपण बाजूला करून बसवू शकत नाही. त्यामुळे असा नॉड लावून जो काही ब्लाऊज आहे तो बनवावा लागतो आणि त्या ब्लाऊजचे सुद्धा मी काही पैसे घेतलेले नाही. पण त्यांना ह्यावेळेस त्या म्हटल्या की मी तुम्हाला देईल. म्हणजे असं असतं, जर आपल्या नशिबात असेल तर आपल्याला नक्कीच भेटतं. तुम्हाला याबद्दल काही आयडिया आहे का ते मला नक्की कमेंट करून सांगा की देवीच्या ब्लाऊजचे पैसे वगैरे घेत नाहीत का असं. तर मी नक्कीच त्यांच्याकडून घेणार नाहीत. मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.